भाषण सोहळ्याचे अध्यक्ष शासकीय महाविद्यालय अंबेजोगाईचे माजी प्राचार्य आदरणीय दादाजी कांबळे सर यांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय समारोप करावा. त्यांच्या शुभ हस्ते प्रस्तुत ग्रंथाचं प्रकाशन झालं ते सन्माननीय अमर हबीबजी त्यांच्या स्थानापन्न प्रमुख अतिथी सर्व आदरणीय नानासाहेबजी गाठाळ सर, प्राचार्य कमलाकरजी, न्यायाधीश गडकरेजी, माजी आमदार पृथ्वीराजजी, चक्रवालजी, ग्रंथलेखक डॉक्टर बोबडे सर, त्यांचे कुटुंबीय, या सोहळ्याचे निवेदक, उपस्थित सर्व पत्रकार तसेच उपस्थित सर्व मान्यवर बंधू आणि भगिनी वृंद, अध्यक्षीय समारोप हा संक्षिप्त असावा लागतो, मी प्रयत्न करतोय. थोर समाज सुधारक, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, सामाजिक समतोल आणि आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महामानव प्रज्ञासूर्य विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीन महामानवांनी शैक्षणिक क्रांती घडवून आणली. महात्मा ज्योतिबा फुल्यांनी शिक्षणरूपी मंदिराचा भक्कम असा पाया रचला आणि त्या भक्कम अशा पायावरती राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी देखणी इमारत बांधली आणि त्या इमारतीवर सुंदर असा कळस चढवण्याचं काम परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले. दर्जेदार, गुणवत्तापूर्ण, मूल्याधिष्ठित, कौशल्यावर आधारित आणि व्यवसायाभिमुख शिक्षण हे आपल्या देशाचं बलस्थान आहे. आमच्या देशामध्ये शिक्षणाच्या विविध स्तरावरती अध्यापक कार्यरत होते, सध्याही कार्यरत आहे. आमच्या देशातील सर्व अध्यापकांना आमची काय भूमिका आहे समाजाप्रती, देशाप्रती आणि प्रामुख्याने विद्यार्थ्यांचे प्रती ते त्यांना समजायला हवे, जाणून घ्यायला. अध्यापन हे राष्ट्रीय कार्य आहे, सामाजिक कार्य आहे. त्याचा फार आणि बेभान होऊन देशातील सर्व अध्यापकांनी कार्यरत असायला. मुख्यत्वे करून शिक्षण म्हणजे काय हेच अगोदर आपला सर्व अध्यापकाचं सर्व घटकांना. इंग्रजीमध्ये असं म्हणतात, एज्युकेशन doesn't mean teaching pupils to know what they do not know, but it means to teach them how to behave. We the Indians want to take education by which character is formed,
strength of mind is increased, intellect is expanded, and by which one can stand on one's own feet. अशा शिक्षणाच्या काळात शिक्षणाच्या बाबतीत इंग्रजीमध्ये असंही म्हटलं जातं, एज्युकेशन इज सच अ प्रोसेस. Education is such a process by which character, knowledge and behavior of pupils is shaped and molded from. शिक्षकाच्या बाबतीत असंही म्हटलं जातं की त्यांनी आपलं जे दैनंदिन कार्य आहे हे कार्य सुद्धा अत्यंत श्रद्धा, समर्पण, बांधिलकी आणि दायित्वाच्या भावनेतून करायला. हे आपल्याला म्हटलं की शिक्षण हे देशाचं बलस्थान आहे, निश्चित आहे. आणि शिक्षक हे तर देशाचं महाबल स्थान आहे. बोबडे सरांच्या ग्रंथाचं शीर्षकच मला खूप भावतंय, शिक्षक या नाते. विद्यार्थ्यांची वाटचाल पालक, शिक्षक, विद्यार्थी व समाजाची जबाबदारी, लक्षवेधी असं हे शीर्षक आहे. काही वर्षांपूर्वी शिक्षण ही द्विखामी प्रक्रिया, शिक्षक आणि विद्यार्थी. नंतर ती 3 खांबी झाली, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक. आणि आता अलीकडच्या काही कालखंडामध्ये किंवा सद्यस्थितीमध्ये शिक्षण ही बहुखांबी प्रक्रिया झाली. वर्गात आपण वर्ग अध्ययन अध्यापन सोबत अलीकडे शिक्षण प्रक्रियेमध्ये समाजाचा सहभाग अत्यंत आवश्यक झालेला आहे. समाजाच्या सहभागाशिवाय शिक्षण प्रक्रिया यशस्वी होऊ शकणार नाही. समाजाच्या सहभागाचे 3 प्रकार आहेत. पहिला जो प्रकार आहे तो स्वयंप्रेरित सहभाग, दुसरा जो प्रकार आहे तो परप्रेरित सहभाग, आणि तिसरा जो प्रकार आहे तो सक्तीचा सहभाग. आपल्या लोकशाही प्रधान देशांमध्ये सक्तीचा सहभाग परवडणार नाही. सर्व शिक्षणाचा केंद्रबिंदू हा विद्यार्थी आहे, माहिती आहे आपल्याला. पण अध्यापक हा मानबिंदू आहे हेही विसरून चालणार नाही. आमचे विद्यार्थी म्हणजे आमची अस्मिता, आमचे विद्यार्थी म्हणजे आमचं अस्तित्व. अध्यापकांच्या संदर्भात बोलतोय. आमचे विद्यार्थी म्हणजे आमची अस्मिता, आमचे विद्यार्थी म्हणजे आमचं अस्तित्व, आमचे विद्यार्थी म्हणजे आमचं स्फूर्तिस्थान, आमचे विद्यार्थी म्हणजे आमचं दैव. पूज्य स्वामी रामानंद तीर्थ एकदा म्हणाले होते, मानवी अंतःकरणाच्या अंतरंगातील तारा छेडल्या गेल्याशिवाय खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास होणार नाही. आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा जर खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल तर या देशातील अध्यापकांकडे सुद्धा विकसित अंतःकरण आहे. स्वामीजी पुढे असंही म्हणतायत, विद्यार्थी जीवनाच्या सर्व स्पंदनांची शुद्ध अंतःकरणाने अध्यापकाने नोंद घेतली. स्वामीजी पुढे असंही म्हणतात की असे अध्यापक जर आपल्या देशाला लाभले तर नवराष्ट्र उभारणीत हे आपलं योगदान देऊ शकतात. शिक्षक
म्हणजे एक तेजोमय सूर्यच असं मी शिक्षक म्हणजे एक तेजोमय सूर्य, नवीन वाटा उजळविण्यासाठी उदयास आलेला तो तेजोमय सूर्य. शिक्षकाबाबत असंही म्हणतात, शिक्षक म्हणजे एक ठिणगी असते आणि त्या ठिणगीमुळे संपूर्ण शिक्षण क्षेत्र प्रकाशमान होतं. त्या संदर्भात इंग्रजीमध्ये असं म्हणतात, अ टीचर इज सच अ युनिक अँड आयकॉनिक लॅम्प that enlightens thousands and thousands of others. आमचं भाग्यच बसता आलं नाही आम्हाला. त्यांनी बोबडे सरांच्या ग्रंथाविषयी आणि त्यांच्याविषयी उचित असं भाष्य केलेलं. प्रामुख्याने त्यांच्या सुवासने प्रकाशन झालं, त्यांनी तर सखोल असं भाष्य केलेलं आहे. बोबडे सरांनी त्यांच्या मनोगतामध्ये त्यांनी ग्रंथ का लिहिला, त्या ग्रंथाची वैशिष्ट्य याबाबत त्यांनी मनोगत आपलं व्यक्त केले आहे. आणि त्यामुळे मी त्यांचं शब्दपुष्पाने कौतुकासह मनपूर्वक अभिनंदन करतो. बोबडे सरांच्याकडे आणि अन्य काही अध्यापक आहेत, सातपुते सरांसारखे सुद्धा अध्यापक आहेत. त्यांच्याकडे पाहून मला असं म्हणावंसं वाटतं, शिक्षकाला शिक्षकाच्या शब्दांना परिसाचा स्पर्श असावा, त्याच्या कृतींना सद्विचारांची बैठक असावी, त्याच्या प्रयोगांना उपयुक्ततेचा आधार असावा, त्याच्या अध्ययनाला चिंतनाचा गंध असावा, त्याच्या अध्यापनाला कौशल्याची जोड असावी, त्याच्या विचारांना नैतिकतेचा अधिष्ठान असावं, त्याच्या आचाराला नम्रतेची झालर असावी, त्याच्या उच्चारांना विद्वत्तेची झळाळी असावी आणि प्रामुख्याने त्याच्या हृदयाला माणुसकीचा घेर असावा. अध्यापक कुणाला आपले आहेत नाही असं नाही, देशाचं भूमिका या प्रसंगी अधिक न बोलता डॉक्टर बोबडे सरांनी मला या त्यांच्या ग्रंथाची प्रस्तावना देण्याची संधी उपलब्ध करून दिली. आजच्या या सोहळ्यासाठी मला आवर्जून पाचारण केलं, माझा यथोचित सन्मान केला, अध्यक्षपद भूषवण्याची संधी उपलब्ध करून दिली, थोडंसं संबोधित करण्याची योग आला. त्यामुळे त्यांचे प्रती मी कृतज्ञता भाव व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांनाही धन्यवाद देऊन थांबतो.